रविवार स्पेशल देवपूजा, मऊ इडली, डेली ब्लॉग। आजचा रविवार खूप खास आहे। देवाची देवपूजा, मऊ इडली आणि एक छोटासा मोटिवेशन संदेश, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी माधुरी। आज रविवार असल्यामुळे दिवसाची सुरुवात ना देवपूजेने केलेली होती। थोडीशी साफसफाई करून घेतली, दिवा लावला, देवाला प्रार्थना सुद्धा केली। या सगळ्यामुळे ना खूप छान आणि पॉझिटिव्ह सुद्धा आपल्याला वाटत राहतं। त्यामुळे ना रविवारी असलं की जरा निवांत अशी देवाची देवपूजा असते। आता पटकन ना किचनमध्ये आले। आज ब्रेकफास्टसाठी मला ना इडली बनायची होती। आता हे सगळं ना मी काल भिजत घातलेलं होतं। सकाळी तांदूळ, उडीद डाळ आणि पोहे हे सगळं भिजत घालून ठेवलेलं होतं। रात्री हे बारीक करून घेतलं। व्यवस्थित असं आपलं हे बॅटर तयार झालेलं होतं। त्यामुळे खूप छान असं ते फुललं सुद्धा होतं। तर तुम्हाला दिसतंय असं, तुम्ही पाहू शकतात खूप छान असे त्याला बबल्स पडले होते आणि मस्त असं आपलं हे बॅटर सुद्धा तयार झालेलं होतं। आता हे बॅटर इतकं छान फर्मेट होण्यासाठी ना 7 ते 8 तास तरी आपल्याला हे व्यवस्थित भिजायला पाहिजे, तरच आपलं हे बॅटर तयार होतं। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आता हे सगळं एकत्रित करून घेऊन ना नंतर ना इडलीच्या साच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग हे थोडं थोडं करून आपल्याला बॅटर टाकायचं आहे। त्याआधी नाही तर मी पात्रामध्ये थोडंसं लिंबाचा तुकडा टाकून घेतलेला होता, कारण जे आपलं हे पाणी उकळल्यानंतर काळं पडतं भांडं, तर ते काळं वगैरे होत नाही, त्यामुळे लिंबाचा थोडासा तुकडा टाकून घ्यायचा। नंतर येते ना साच्याला मी तेल लावून ठेवलेलं होतं, तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सगळं एकावर एक असं वाफ येईल अशा मापात आपल्याला हे सेट करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशी आपली ही इडली तयार होते। आता मी यासाठी ना पुदिन्याची चटणी सुद्धा तयार केलेली होती, कारण इडली म्हटलं की खोबऱ्याची चटणी आणि सांबर हे सगळं आलंच। पण इथे मी खोबऱ्याची चटणी नाही तर पुदिन्याची चटणी आज बनवलेली होती। खूप सुंदर आणि टेस्टी आपली ही चटणी झालेली होती। तर सांबर सुद्धा मी इथे सगळं शिजवून ठेवलेलं होतं। यामध्ये शेवग्याच्या शेंगा, भोपळा, अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि तूर डाळ हे सगळं व्यवस्थित शिजवून घेतलेलं होतं। तोपर्यंत इथे ना मस्त अशी आपली इडली तयार सुद्धा झालेली होती। शक्यतो इडली गरम गरम लगेच काढायची नाही, त्यामुळे खाली भांड्याला चिटकले जाते। पण साईला इथं खाण्याची गडबड होती, त्यामुळे मी इथे लगेच इडली काढून घेतलेली होती। आयुष्यात सगळं परफेक्ट नसतं, पण आपण प्रयत्न करणं थांबवायचं नाही। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद शोधता आला पाहिजे आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर तुमचाही संडे कशा पद्धतीने जातो हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।